काँग्रेसची शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या आत्मसन्मान यात्रेमध्ये काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे जे आहेत ते या यात्रेत सहभागी झालेले आहेत। आज शेतकऱ्यांच्या यात्रेत तुम्ही सहभागी झालाय, काय नाही, काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेसने काढलेली पदयात्रा आम्ही परभणीत पण होती। आज मोघे साहेबांनी त्यांचा मतदारसंघ, प्रतिभाताईंचा मतदारसंघ, आज आम्ही सगळे काँग्रेस रस्त्यावर उतरलोय शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी। आणि ही काँग्रेसची संस्कृती आहे। आम्ही रस्त्यावर उतरून लोकांसाठी लढतो आणि लोकांसाठी आम्ही सक्षमरित्या आवाज मांडत आहोत, कारण का हे भ्रष्टाचारी सरकार जनतेसाठी काही करत नाहीये, फक्त स्वतःचे खिशे भरण्यात मग्न आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधात लोकांच्या समर्थनास आम्ही आज रस्त्यावर। आपल्याला माहित आहे की आज दाभाडीवरून यात्रा काढण्यात आली, त्या पाठीमागे जो उद्देश आहे की नरेंद्र मोदीनं 11 वर्षापूर्वी जे काही आश्वासनं दिली होती शेतकऱ्यांना, ते कोणतेही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे। शेतकऱ्यांचा दुप्पट भाव होईल हे सुद्धा त्यांनी केलेलं नाही आहे। उत्पादन 1.5 वाढेल ते सुद्धा हे झालेलं नाही आहे। सुशिक्षित तरुणांना कुठे नोकऱ्या मिळत नाही आहेत। ते दाभडीलाच अशा प्रकारचे आश्वासन दिले होते, म्हणून आम्ही त्यांना आठवण देण्याकरता की तुम्ही दिलेल्या आश्वासनाची कुठेही पूर्तता आपण केलेली नाही आहे। शेतकऱ्यांच्या हिताचा कुठलाही निर्णय घेत नाही, कर्जमाफीच्या संदर्भात आपण कुठला निर्णय घेत नाही, त्यामुळे ही यात्रा शेतकऱ्यांची त्या ठिकाणी व्यथा मांडण्याकरता काढण्यात आली आहे। आज जर पाहिलं तर या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यात्रा जी आहे ती काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा असल्याचं काँग्रेसने सांगितलं। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।